नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पोहरादेवीतील बंजारा विरासत म्युझियम, ऐतिहासिक नगारा संग्रहालय. पोहरादेवी, वाशिम जिल्हा येथील बंजारा विरासत नगारा संग्रहालय हे बंजारा समुदायाच्या समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरेचे जतन करणारे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. 4 मजली आणि 12 एकर विस्तृत अशा या म्युझियममध्ये बंजारा समुदायाच्या जीवनशैलीचे विविध प्रदर्शने, पारंपरिक वस्तू, आभूषणे आणि शिल्पकला जतन केली आहे. या संग्रहालयात बंजारा समुदायाच्या संबंधी संत कबीर, संत गुरु नानक, भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित चित्रे आणि व्हिडिओ देखावे देखील दाखवले आहेत. नगारा एक ऐतिहासिक वाद्य आणि त्याचं महत्त्व. नगारा, ज्याला अर्धगोलाकार तबल्यासारखे वाद्य मानले जाते, हे युद्ध आणि संकटाच्या वेळेस स्वकीयांना जागृत करण्यासाठी वापरले जात होते. आजकाल हे वाद्य धार्मिक उत्सवांमध्ये उत्साह आणि तालबद्धता निर्माण करण्यासाठी वापरले जाते. संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 150 फूट उंच श्वेतध्वज आणि संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा दर्शकांचे लक्ष आकर्षित करतात. रजनी मदन ताजने यांच्या भेटीने मिळवलेली माहिती. नेटवर्क लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सौ रजनी मदन ताजने. आपण बघत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आपण वाशिम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पोहरादेवी येथे आलेलो आहोत. येथे बंजारा विरासत आहे आणि प्रसिद्ध असा एक नगारा आपण बघत आहात. तो नगारा पाहण्यासाठी आपण आता आज जाऊया. नगाऱ्याच्या समोर संत सेवालाल महाराजांचा भव्य असा पुतळा आहे. ही बंजारा विरासत बघण्यासाठी शेकडो पर्यटक इथे येतात. माझं नाव पल्लवी राठोड आहे. मी अल्फा कॉममध्ये गायडन्स म्हणून आहे. तर मी आपल्याला बंजारा विरासतबद्दल थोडीफार माहिती सांगतो. तर सर्वात पहिले आपल्याला बंजारा समाजाचा भूतकाळ दाखवला जातो. त्याचे मध्ये बंजारा समाज हा चालता फिरता तांडा कसा होता, त्यांनी व्यापार लगेरी कशी केली यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे त्यांचा भूतकाळ कसा होता. सेकंडच्या या दुसऱ्या पॅनलमध्ये हे दाखवलेलं आहे की सेटल तांडामध्ये जे सण तेव्हा त्यांची रूढी परंपरा वगैरे आहेत ती कशा प्रकारे आहेत. त्यांनी तीज वगैरे, दिवाळी असो, पोळा असो, हे कसं साजरा केलेलं आहे हे दाखवलेलं आहे. समोर 13 म्हणजे आमच्या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या असलेले पुरुष दाखवलेले आहेत. आणि म्हणजे ते जे प्रोजेक्टर आहेत ते 100 फीट आहे आणि त्याच्यामध्ये 3 सॉन्ग प्ले होते. पहिलं आहे की आम्ही बंजारा निसर्गाचे उपासक आहोत. सेकंडमध्ये आहे की आम्ही बंजारा कोण आहोत. आणि थर्डमध्ये आहेत की म्हणजे जे 43 कटआउट आहेत तिथे लावून म्हणजे ते समाजसुधारक आहेत, तर त्यांना आम्ही मानवंदना दिलेली आहे. प्लस आपण कंटेम्पररीमध्ये येतो तिथं बंजारा समाजातील 6 नावांची उत्पत्ती दाखवलेली आहे. त्याच्यानंतर बंजारा समाजातील जाती, उपजाती म्हणजे बंजारा एक जात आणि त्याच्यामध्ये असलेली उपजाती हे सर्व लिहिलेले आहे. प्लस बंजारा म्हणजे दख्खन बंजारा म्हणजे महाराष्ट्रातील बंजारा लेडीज कसे असतात, त्यांची वेशभूषा कशी आहेत हे आणि त्यांचे दागिने वगैरे कसे आहेत हे सुद्धा दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर लभाना बंजार हे सुद्धा दाखवण्यात आलेले आहे. त्यांची वेशभूषा, त्यांची हेअरस्टाईल, त्यांचे जे पेराव वगैरे आहेत, दागिने कसे आहेत हे सुद्धा दाखवण्यात आलेले आहे. आणि इकडच्या साईडला म्हणजे बंजारा समाजातील गोत्र वगैरे दाखवलेले आहे. प्लस इकडे 2 घरं दाखवलेले आहेत. एक लभाना बंजारा आणि दुसरा ढालिया. त्यांचे दैनंदिन कामं, त्यांनी कसं कामं केले, काय केले ते दाखवलेलं आहे. प्लस इकडे भजन मंडळी आहे. हे आहेत बबलू राठोड. हे आपल्याला आता नगाराविषयी थोडक्यात माहिती सांगतील. जय सेवालाल. हा नंगारा म्युझियम आहे. याच्यात बंजारा समाजचा इतिहास आणि संस्कृती दोन्ही पण दाखवले. जो जुने प्रथा आहे आपली याच्यामध्ये सर्व दाखवलेलं आहे. तरी तुम्ही व्हिजिट करा लवकरात लवकर आणि माहिती घ्या थोडीफार.